नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल त्या संदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलाय आणि अर्ज केल्यावरती तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण ती कमेंट बघून आपण ते व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर आजचा आपण एक विषय घेऊन आलेलो आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे। तर तो विषय आहे की सोलारचा जो कोटा आहे तो संपला आहे का आणि नवीन वेंडर म्हणजे नवीन कंपनी कधी येणार आहे आणि लिस्टमध्ये एकही कंपनी शिल्लक राहिलेली नाही, हा महत्त्वाचा विषय। या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सध्या वेंडर सिलेक्शनमध्ये कुठलीही कंपनी दाखवत नाही, एखाद्याला एकच कंपनी दाखवतंय। तर जुन्या कंपन्या कधी येतील किंवा नवीन कंपन्या कधी येतील हे सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, काय होतंय की तुम्ही जेव्हा तुम्हाला वेंडर लिस्ट निवडण्यासाठी नाव येतं म्हणजे तुम्हाला ऑप्शन येतं आणि त्यावेळेस तुम्ही चांगल्या कंपनीची वाट बघण्याच्या नादामध्ये जी कंपनी आहे ती सध्या कंपनी तुमच्या लिस्टमधून गायब होते। सध्या आता वातावरण तसंच झालेलं आहे, कारण की प्रत्येक कंपनीला मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि तो कोटा दिलेला आहे। तो कोटा संपल्यानंतर तुमच्याकडे एकही कंपनी शिल्लक राहणार नाही, कारण की 15 कंपन्या लिस्टमध्ये होत्या आणि त्या लिस्टमधल्या प्रत्येक जे कंपनी आहे त्यांचा मर्यादित स्टॉक होता आणि तो संपत चालला, म्हणजे संपत गेला। आणि जसं जसं तुम्ही अर्ज भरत गेले शेतकरी बांधव, तसं तसं जे स्टॉक आहे तो भरत गेला आणि शेवटाला 1 ते 2 कंपन्या शिल्लक राहिल्या। आणि आता नवीन कंपन्या कधी येणार हा शेतकरी बांधवांना मोठा प्रश्न पडलेला होता। पण शेतकरी बांधवांनो, आता ज्या जुन्या कंपन्या आहेत त्यांचा स्टॉक, आता त्यांचं जे इन्स्टॉलेशनचं कोटा आहे तो जेव्हा संपल त्यावेळेस तुम्हाला त्या कंपन्या परत एकदा या लिस्टमध्ये येतील आणि तुम्हाला त्या कंपन्या परत निवडता येतील। आणि लवकरच तुम्हाला त्या लिस्टमध्ये आता नवनवीन कंपन्यासुद्धा ॲड होणार आहे। आणि हा एक विषय होता की सर कंपनी कोणती चांगली आहे, वेंडर कोणता चांगला आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता कसं झालं आहे की प्रत्येक जी कंपनी आहे ती नवीन येते, कारण की ज्या कंपन्या जुन्या आहेत त्यांचं तुम्ही सोलार इन्स्टॉलेशन जाऊन बघू शकतात। पण जर ती कंपनी जर नाही आली लिस्टमध्ये, नवीन आली, तर तुम्हाला तिथे ऑप्शन कुठलंच नाही, कारण की ती कंपनी नवी असल्यामुळे त्यांचं कुठंही इन्स्टॉलेशन झालेलं नाही आणि हा प्रोजेक्ट त्यांचा नवीन असल्यामुळे तुम्हाला त्याची माहिती सध्या तर कुठंच भेटणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की जे कंपनी आहे त्यांचा कोटा संपलेला आहे, मर्यादित प्रत्येक कंपनीला स्टॉक दिलेला आहे आणि जसा जुन्या कंपन्याचा स्टॉक संपल त्यावेळेस तुमच्या लिस्टमध्ये जुन्या कंपन्या सध्या आता येतील। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो, तुम्हाला काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।